खूप लोक मला विचारतात कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, आणि खरंच बहुतेक लोक कॉन्फिडन्स बद्दल चुकीचा विचार करतात. त्यांना वाटतं आधी कॉन्फिडन्स येईल आणि मग मी ॲक्शन घेईल. पण रियालिटीमध्ये एक्झॅक्टली उलटं आहे. आधी ॲक्शन घ्यावी लागते आणि मग कॉन्फिडन्स वाढतो. उदाहरणार्थ, पहिल्यांदा इंटरव्ह्यू देताना कॉन्फिडन्स नसतो. पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलताना आपल्यात कॉन्फिडन्स नसतो. पहिल्यांदा जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा आपल्यात कॉन्फिडन्स नसतो. पण प्रत्येक अटेम्प्ट नंतर आपला कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जातो. कारण कॉन्फिडन्स हा विचार करून येत नाही, तो एक्सपिरियन्समधून येतो. मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती पुढच्या 7 दिवसात एकदा करा. परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका, फक्त करा. कारण कॉन्फिडन्स म्हणजे फिअर नसणे नाही, फिअर असूनही ॲक्शन घेणे म्हणजे कॉन्फिडन्स आहे. तुम्ही लक्षात ठेवा, नोबडी स्टार्ट्स कॉन्फिडंट, एव्हरीबडी बिकम्स कॉन्फिडन्स. फॉलो करा दी ग्रो मित्राला, कारण ग्रो मित्रा तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करेल.